आई सकाळी लवकर उठायची, दळण दळायची, सडा रांगोळी करायची, अंघोळ करायची, नवऱ्याचं आटोपून त्याला कामाला पाठवून द्यायची. धुणं भांडी करायची, स्वयंपाक करायची, रानात काम असेल तर रानात जायची, नसेल तर नदीवर जायची. 4-2 पाट्या शेण आणायची, गोवऱ्या लावायची, वेळ असेल तर वाकळ शिवायची, सरपण बघायची. संध्याकाळी स्वयंपाक करायची, नळावरनं पाणी भरायची. अशा प्रकारे आईचे दिवस कामातच जात होते. रात्री जात होत्या, घटकाघटकांनी दिवस जात होते. संसाराला लागले होते. तो काळ होता 1959 सालचा. होता करता आईला परत दिवस गेले. पहिल्या घटनेमुळे आता आईला भीती बसलेली. आजा तर भैरोबाच्या अंकोलीला जाऊन नवस करून आला की चिंगाला मुलगा झाला तर मंदिरावरनं टाकीन म्हणून. शंकरबापूंनी विठ्ठलाला साकडं घातलं. आईनी आणि आजीनी आमच्या शेतात एक लक्ष्मी देवीचं ठाणं आहे, तिथे नवस केला, मुलगा झाला तर मुलाला तुझं नाव देईन. चुलत्यांनी ग्रामदैवत ज्योतिबा आणि कासेगावची यल्लम्मा दोघांनाही नवस केला. असे सर्वजणांनी मुलासाठी नवस केलेले आणि प्रत्येकाच्या नवसाला देव पावला. चिंगाबाईला कोथळ्यात मुलगा झाला. आजोबाचा आनंद गगनात मावेना. माने घराण्यात आनंदोत्सव झाला. विठ्ठलाला पेढे वाटले, देवांना निवद नारळ केलं, नवस सायास फेडले. बाप आणि आजी कोथळ्याला जाऊन मुलाला पाहून आली. मुलाचं नाव लक्ष्मी आईच्या नावावरनं लक्ष्मण ठेवलं. गौरी म्हणजे लक्ष्मी ज्या दिवशी येतात त्याच दिवशी जन्माला म्हणून आणि रानातली लक्ष्मी आईला केलेला नवस म्हणूनही लक्ष्मण असं नाव ठेवलं. एवढे नवस करण्याचं कारण म्हणजे आईचा जाच कमी व्हावा, नवरा बायकोत एकोपा वाढावा, संसारात गोडी यावी, ओढ लागावी म्हणून सर्व घरांनीच नवस केलेला होता आणि आईने सुद्धा अनेक उपवास तापास केलेले होते. दिवसातले 4 दिवस उपवासात जात होते आणि या सगळ्यांच्या नवसाला उपवासाला करणी लागली आणि सर्वांची इच्छा पूर्णत्वाला आली. गोरा गोमटा, देखणा, गुटगुटीत, काळे डोळे, लंबोट शरीर, हसरा चेहरा. फक्त पूर्ण दिवस भरले नव्हते म्हणून थोडंसं आजारी, पण असं हे बाळ जन्माला आलं आणि सगळ्यांनी सुस्कारा सोडला. सगळ्यांना आनंद झाला. चिंगा पंढरपूरला आली, नवस फेडले, उपवास सुटले, 5वी कोथळ्यातच पुजलेली. 12वचं बारसं पंढरपुरात ठरलं. जंगी बारसं केलं, नाव लक्ष्मण ठेवलं. बळीरामाच्या वागण्यात फरक पडेल असा सर्वांचा कयास होता, पण कशाचं काय आणि फाटक्यात पाय, जे व्हायचं ते झालं. नवाळीचे 9 दिवस गेले आणि परत बाप जुन्या वळणावर गेला. आता फक्त आईचा जाच कमी झाला होता, कारण मुलाला दूध आलं पाहिजे म्हणून खाण्यापिण्याची बडदास्त ठेवली. मुलाला त्रास होऊ नये म्हणून चिंगाबाईला नीट वागणूक मिळत होती. लक्ष्मणच्या जन्मानंतर घरातल्या वातावरणात थोडासा बदल झाला होता. बळीराम दुकानातल्या कामात लक्ष घालत होता, कारण लक्ष्मणला थोडं जरी काही झालं तर दादा लगेच टांगा करून दवाखान्यात न्यायचा. दवाखान्याकरता कितीही खर्च करायचा. अशा या दिसायला देखण्या मुलावर त्याच्या वजना एवढा खर्च झालाय असा ज्याला त्याला म्हणायचा. एवढं सगळं असताना बापाच्या व्यसनावर अजिबात बंदी नव्हती. तोंडात पान, हातात सिगरेट, डोळ्यात स्वप्न, एका रात्रीत लखपती बनायचं. ही स्वप्न बापाला सिगरेटच्या धुरात दिसत असत. दिवसभर ओपन क्लोजच्या विचारात असलेला बाप मरेपर्यंत लखपती तर झाला नाही, पण कर्जपती मात्र झाला. याच्याकडून घे उसणं, त्याच्याकडून घे उसणं असं करून दिवस घालवायचा. संसारासाठी थोडा तर स्वतःच्या चैनीकरता दिवसभर काम करायचा. अशा या बापाला घराची काळजी नसायची. त्यातच 1962मध्ये एक मुलगी झाली, तिचं नाव सुभद्रा ठेवलं. सुभद्रा दिसायला नाकी डोळी नीटस, मजबूत बांधा, हसरा चेहरा, पण बापाला लक्ष्मणशिवाय काही दिसत नव्हतं. अशातच दुष्काळात 13वा या म्हणीप्रमाणे एक घटना घडली. पंढरपुरात 4 वाऱ्या भरतात. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री. या 4ही वाऱ्यांमधनं सर्व पंढरपूरवासियांचा फायदाच असायचा. प्रत्येकाच्या हाताला काम, खिशाला पैसा, पोटाला पोटभर मिळायचं.
पंढरीवासियांनी पूर्वाश्रमी काहीतरी पुण्यकर्म केलेली असावीत, कारण त्याला पंढरीत वास्तव्य करता येतं. काहीही कला नसली तरी चालेल. पंढरपूरची माती जरी चिमट चिमट पुडी बांधून विकली तरी लोक आनंदानं घेतील. अशा या पंढरपुरात काम करणारा, कष्टाची तयारी असणारा कधीच उपाशी मरणार नाही. फक्त 4 वाऱ्या झिटीनं काम केलं तर वर्षभर कामाची गरजच काय? वर्षभर बसून खावं. पंढरपुरातील 4-5 वर्षाच्या मुलापासनं 100 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत काही ना काही काम असणारच. त्यामुळे पंढरी स्थित नागरिक उपाशी राहूच शकत नाही. तर अशा या पंढरीत, आणि तेही नदीकाठी, आमचं वास्तव्य होतं. भंजून खाल्लं तर सरता सरणार नाही, पण घराला वाळवी लागल्यासारखं वडिलांच्या व्यसनामुळे घरात दारिद्र्य आलं. त्यामुळे दर वारीला घरातला प्रत्येकजण काही ना काही कामात मग्न असतो. आमच्या घरात दादा, अण्णा बापू दुकानात, आई काकू आजी घरी काम करत. वारकऱ्यांना राहायला जागा देणं, त्यांना स्वयंपाक करून देणं, अशी घरगुती कामं चालत. त्या बदल्यात वारकऱ्याकडनं ठराविक पैसे मिळत. ही सगळी कामं ठरवून घेतली जात आणि मिळकत व्हायची. घरच्या बाया मंडळींना आणखीन एक काम असायचं, ते म्हणजे आत्तासारखी जाण्या येण्याला वाहनांची सोय नसायची. तर प्रवासासाठी घरगुती वाहन म्हणजे बैलगाडी वापरली जात असे. ज्यांच्याकडे गाडी नाही त्यातले काही लोक रेल्वेनं, काही एसटीनं, तर जवळपासचे 50 मैलाच्या आसपासचे लोक स्वतःची बैलगाडी घेऊन थाटात येत. तर अशा बैलगाड्या नदीच्या वाळवंटात दगडी पुलाच्या जवळपास थांबायच्या. 5-6 दिवस मुक्काम करून पौर्णिमेला गोपाळकाला करून मग घरी जात. या बैलगाड्या जिथे उतरत त्या जागाच्या जवळपासचे लोक त्या बैलाचं शेण गोळा करायचे आणि जमवलेलं शेण घमेल्यातनं डोक्यावरनं वाहून घरी न्यायचे आणि घराच्या माळवदावर, घराच्या भिंतींना, आजूबाजूच्या मोकळ्या जागेत गोवऱ्या लावायचे. त्या वाळलेल्या गोवऱ्यांना रचून त्याला शेणानं लिंपायचे. याला हुडवा असं म्हणतात. असा 1000 ते 1500 गोवऱ्यांचा एक हुडवा असतो. असे 2-3 हुडवे तयार करून ठेवायचे. त्याकरता 1-2 गाड्या शेण गोळा करावं लागत असे. मात्र प्रथम घरातल्या 2-3 बायकांनी पहाटे पहाटे पाटे घेऊन नदीवर जायचं, कारण सकाळी सकाळी शेण जास्त मिळायचं. दोघी तिघींनी मिळून शेण गोळा करायचं, त्याचा ढीग घालायचा आणि नंतर निवांत ते वाहून घरी आणायचं. असा दर यात्रेचा हमखास कार्यक्रम असायचा. कारण पौर्णिमेनंतर गाड्या जायच्या, मग निवांत गोवऱ्या बनवायच्या, वाळवायच्या. तर मी काय सांगत होतो की दुष्काळात ते रावा. त्याचं कारण तुम्हाला आता समजेल. माघ वारीचा तो काळ, यात्रा काठोकाठ भरलेली. सुभा 2 वर्षाची झाली असेल. 3रं बाळंतपण जवळ आलेलं. आईचे 9 महिने पूर्ण झालेले. गाडीभर पोट आलेलं. आईला काही काम होत नव्हतं. सासूनी जावेनी शिव्याचा धडाका उठवला होता. आईला सारखा त्रास व्हायचा, तरी रात्रभर शेण व्हायचं काम चाललेलं. आई वैतागली. माघी वारीत वारकरी घरात राहत नसत तर ते नदीवर राहत. त्यामुळे घरी दादा आणि लक्ष्मण. शेजारी ब्राह्मण कुटुंब होतंच. दादा सकाळी लवकर कामाला गेलेला. घरी 2 लहान मुलं झोपलेली. आईनं शेजारी सांगितलेलं लक्ष ठेवायला, तर अशात आईला त्रास होत होता, पोटात दुखत होतं. तरीही सासूच्या जावेच्या भीतीनं तसंच शेण वाहत होती. सासूला जावेला पोटात कळा येता म्हणून सांगितलं तर त्या म्हणाल्या, काम नको म्हणून तू खोटं बोलतीयस. एवढ्या 5-6 पाट्या घरी नेऊन टाक, मग आम्ही बघतो. तुझा घरी बसा. त्यामुळे तशीच शेण व्हायचं काम करत राहिली आई. 2-3 पाट्या टाकल्या. 4थी पाटी भरली. आबादत निबदत दात ओठ खात घरापर्यंत आली. डोक्यावरची पाटी ढिगावर टाकली आणि हात सुद्धा धुवू वाटत नव्हता. तसाच खंगाळला लगबगीनं घरात गेली. दोन्ही लहान मुलं अजूनही गाढ झोपली होती. तिथलंच एक लेपाटं हाथरलं, त्याच्यावर पडली आणि लयच पोट दुखायला लागलं. शेजारी कोणी नाही. बामणाची माई घरातलं किरकोळ कामं करत होती. त्यांना कसं सांगायचं म्हणून घरात एकटीच झोपून राहिली. अचानक एक जोरात कळ आली आणि आईची डिलिव्हरीच झाली. सकाळी 9-10ची वेळ. माघवारीची एकादशी. गावात वारकऱ्यांची लगबग आणि इकडे घरात माझा जन्म झाला. तारीख होती 23 नोव्हेंबर 1964, वार गुरुवार. ना दवाखान्याचा खर्च, ना कॉट भाडं, ना नर्स,
ना आरडाओरडा, ना गोंधळ, ना ताई, कोणाचा ताप नाही, अशा रीतीने आमचा जन्म झाला. माझ्या रडण्याने ती बामणाची माई पळत आली. दार उघडून बघते तर आई बाळंतीण झालेली आणि जवळ कोणी नाही. सहसा ब्राह्मण समाजात बाळंतिणीचं 1.25 महिन्याचं सूतक असतं, पण त्या माऊलीला शतशः धन्यवाद. त्या माऊलीने स्वतः सगळं व्यवस्थित केलं. नदीवर आजीला आणि काकूला बोलावण्यासाठी गल्लीतल्या एका मुलाला पाठवलं. नदीवरनं सासूसुना धावत घरी आल्या. पाहतात तर माई आईला मदत करत होती. मग माईने आजीला आणि काकूला फार फटकारलं आणि तर अशी माझ्या जन्माची ही आगळी वेगळी कहाणी. तिथून पुढे दुकानात निरोप. दुकानातून बापू दादा घरी आले. नंतर मात्र 15-20 दिवस आईला काही काम करू दिलं नाही. बापाला दुसऱ्या मुलाचं बिलकुल कौतुक नाही वाटलं. सामान्यपणे सगळा व्यवहार चालू होता. मी लहानपणापासून बाळसेदार, जाडजूड, निरोगी, रडारड नाही, किरकिर नाही. प्यायला मिळालं की कोणाच्याही कडेवर बसून फिरायला मोकळा. ना जन्मगुटी, ना ग्राईप वॉटर, ना काही औषध. माझ्या लहानपणीचे काही किस्से आई मला फार रंगवून सांगायची. त्यातलेच काही किस्से मी तुम्हाला सांगणार आहे. आमच्या घराच्या मागे थोड्याशा अंतरावर वासुदेवाचं एक घर होतं. तिथं शांता नावाची एक 10 वर्षांची मुलगी होती. तिला सगळेजण पुतळाबाईची शांती या नावानं ओळखत. तर ही शांता सदोदित मला कडेवर घेऊन फिरायची. 8-10 वर्षाची पोरगी. मी असा बाळतेदार. मोठ्या बाईला झेपत नसायचो, पण शांता 4 ठिकाणी वाकडी व्हायची, पण मला कडेवर घेऊन सगळीकडे फिरवायची. तिने मला कधी पाडलं नाही. सगळी गल्लीतली माणसं आईवर रागवायची, पण आई घाबरत नव्हती. आणि शांता मला कडेवर घेऊन फिरायची, काही थांबली नाही. मी मोठा झाल्यावरती मला सारखी म्हणायची, या पोरानं मला लय सतावलंय. काही काळाने तिचा भाजून मृत्यू झाला. मला फार वाईट वाटलं. 2 दिवस करमत नव्हतं. अशी ही शांता, मी तिला आजसुद्धा विसरू नाही शकत. त्यावेळेस मी वर्षाचा असेल. मी पाऊल पाऊल चालायचो, रांगायचो. अशा काळातली ही घटना मला मोठेपणी आईने सांगितली. त्या घटनेचं मी माझ्या पद्धतीनं वर्णन करतो. मी जिथे राहत होतो तिथे 2-4च घरं होती. त्यातलं एक म्हणजे घरमालक गुर्जराचं, दुसरं म्हणजे कोळीणबाईचं. त्याच्या घरात नवरा बायको दोघंच राहत. त्यांना मूलबाळ नव्हतं. ते 35-40 वर्षाच्या जवळपास वयाचे. तिसरं घर माळ्याचं, पांडुरंग नवले. त्यांचा मोठा बारदाना होता. नवरा, बायको, 2 बहिणी, आई, 2 मुली, 4 मुलं, असं मोठं खटलं. त्याची वखार दत्त घाटावर, मुक्ताबाई मठाजवळ. आणि 4थं घर तेलीण मावशीचं. ती विनापाशी एकटी म्हातारी. डबल मजली घर, तिथे ती राहायची. अशी 4 घरं त्यातल्या त्या जवळची. तशी आमच्या घराच्या आजूबाजूला मोकळी जागा. ज्यांच्या जागा होत्या ते बघायलाही येत नव्हते. बाकी 2 लिंबाची, 1 चिंचेचं, अशी 3 मोठी झाडं. समोर मोठी स्टोअरची भिंत. भिंतीच्या पलीकडे सोलापूर रोड. त्याच्या पलीकडे अंबाबाई पटांगण. असा आजूबाजूचा परिसर. तर घटना काय घडली, मी तुरू मोकळ्या जागेत इकडे तिकडे पळायचो. आईचं लक्ष असायचं, पण सारखी थोडीच बघत बसणार. 5-5:30ची वेळ. मी अंगणात खेळत होतो. जवळच सुभा, लक्ष्मण पण खेळत होते. बामणाच्या माईला आईची चेष्टा करायची लहर आली. माईंना माहिती होतं मला चुरमुरे आवडायचे. माईंनी आईच्या नकळत मला उचलून घरात नेलं. त्यांच्याकडे कॉट होती. त्या कॉट खाली बसवलं. माझ्याजवळ मुठभर चिरमुरे टाकले. मी झालो त्यात मग्न. बाहेर काय झालं, आईच्या नजरेला मी दिसेना. तेव्हा आई घाबरली. मला शोधायला लागली. शांताकडे बघितलं, माळ्याकडे बघितलं, बामणाच्या घरात बघितलं, कोळ्याच्या घरात बघितलं. मी कुठेच सापडेना. त्यात अंधार पडायला आलेला. आई घाबरली. काय करावं तिला कळेना. तिच्या नजरेपुढे माझा बाप दिसायला लागला. तशी ती रडायला लागली. सगळी गोळा झाली. आई जास्तच रडायला लागली. मग माईंना राहावेना आणि माईंनी मला कॉट खालनं काढलं, आईकडे दिलं आणि मग सगळेजण हसत सुटले. आईसुद्धा ओशाळली. हसावं का रडावं हे तिला कळेना. मला घेतलं आणि पळतच घरात गेली. माझं जन्मगाव पंढरपूर. नावातच सगळं दडलंय. तर अशा या पंढरपुरात माघ यात्रेच्या एकादशीच्या पावन दिवशी सकाळच्या सुमुहूर्तावर माझा जन्म झालेला. पंढरपूर
या 5 शब्दात अवघ्या पंचक्रोशीतला चांगुलपणा सामावलेला आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही चांगल्या वाईट, लहान थोर, गरीब श्रीमंत, कुठल्याही जाती धर्मातल्या माणसाच्या जिव्हाळ्याचं ठिकाण, जिथे जाण्यासाठी मनुष्य आयुष्यभर झगडतो. काहींच्या नशिबी पंढरी दर्शनाचा योग जुळूनही येत नाही. अशा या पावनभूमीच्या मातीत माझा जन्म तर झाला, पण याच मातीत आयुष्याची 30-35 वर्ष काढली, बरे वाईट क्षण अनुभवले. प्रत्येकाचं आपल्या जन्मभूमीवर प्रेम असतं आणि का असू नये, असलंच पाहिजे. तसंच पंढरपूरसारख्या जन्मभूमीवर इतरांच्या तुलनेत जास्त लळा आहे. मला पंढरपुराबद्दल फार ओढ आहे, कारण पंढरपूर हे ठिकाणच असं आहे की या ठिकाणची ओढ महाराष्ट्रच काय, कर्नाटक, तामिळनाडूसारख्या राज्यातल्या संत महंतांना होती. त्यांच्या आवडीचं ते ठिकाण. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई, सोयराबाई, मुक्ताबाई, निवृत्ती, सोपान, गोरोबा काका, सावतामाळी, रोहिदास, किती नावं सांगायची, कागद पण कमी पडेल. एक सावळा विठ्ठल म्हणजे लोहचुंबक आणि हे सगळे संत भक्त म्हणजे लोहकण. दरवर्षी अनेक लाखो भाविक ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, अडीअडचणीचा विचार न करता, सुखदुःखावर पांघरूण घालून, रानमाळातलं काम टाकून फक्त विठ्ठलाच्या भेटीसाठी धावतात. वारीला येणारा भक्त कशा अडचणीतून, सांसारिक व्यापातून वेळात वेळ काढून येतो. अशा या महान विठ्ठलाच्या पंढरपूर नगरातल्या रुक्मिणी मातेच्या पिछाडीस सर्व ब्राह्मण वृंदाच्या उपस्थितीत, त्यांच्या श्वासाच्या पावन तरंगात, गुर्जरवाड्यामध्ये एका सर्वसाधारण सुद्धा म्हणता येणार नाही अशा न्हाव्याच्या साध्या घरात फक्त आईच्या उपस्थितीत वारकऱ्यांच्या कोलाहलाचा स्वर कानावर पडत होता. अशा या निर्मळ, पवित्र आणि भक्तिमय वातावरणात जन्म झाला. अनेक यातना सोसून, कळा दोबून, सहन करून मला जन्म दिला. जिथे जन्म दिला तिथे कसलीही सोय सुविधा उपलब्ध नसताना जन्म दिला. अशा माऊलीचे उपकार मी 7 जन्म घेऊन सुद्धा फिटणार नाहीत. मला कोणी काय दिलं यापेक्षा मी कोणाला काय देऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. मला पंढरपुरासारख्या पुण्यभूमीत जन्मल्याचा अभिमानच वाटतो. ज्या पवित्र कुशीत जन्मलो तिचं ऋण फेडणं तर शक्य नाही, पण ज्या मातीत, ज्या भूमीत जन्माला आलो त्या भूमीचे सुद्धा जितके आभार मानावे तेवढे कमी आहेत. म्हणून अशा या पावन भूमीबद्दल 4 शब्दांनी ओळख करून देणं मी महत्त्वाचं मानतो. पंढरपुराबद्दल काय सांगावं हो? संतांची वाणी कमी पडली, पोथ्या पुराणं कमी पडली, अनेक ग्रंथ कमी पडले, तिथे माझी लेखणी किती पुरणार आहे? या पंढरपुरात इतक्या गल्ल्या आहेत, काय सांगू. गुर्जरवाडा, गोविंदपुरा, नवी पेठ, जुनी पेठ, स्टेशन रोड, भक्तिमार्ग, महाद्वार रोड, किती किती सांगायचं. नगररचना सांगायची तर सुरुवात एस टी स्टँडपासून करायला लागेल. एस टीतनं उतरलं, गेटमधनं बाहेर पडलं की उत्तरेला निघावं. समोर भोसले चौक, त्याच्या पश्चिमेला पंढरपूर कॉलेज, गुरांचा बाजार, नवीन एस टी स्टँड. पूर्वेकडे निघाल्या समोर दाळे गल्ली, त्याच्या दक्षिणेला कडबे गल्ली, उत्तरेला कैकाडी महाराजांचा प्रसिद्ध मठ. जिथे इतक्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत तर पाहायला गेला तर 2-3 तास कमी पडतील. थोडं पुढे गेला तर अर्बन बँक चौक, चौकात पंढरपूर अर्बन बँक, उजवीकडे नवी पेठ, धान्याचा बाजार, आठवडी भाजीपाला बाजार. ग्रामदैवत जुनं हनुमान मंदिर, भैरोबा मंदिर, कुस्त्यांचा आखाडा, तर डावीकडे काशी कापडे गल्ली, डोंबे गल्ली. थोडं पुढे चला, वासुदेव बाबाजी नवरंगे बालक आश्रम, त्याच्या शेजारी नवीन लोकमान्य विद्यालयाची इमारत, त्याच्यासमोर जुनी कोर्टाची इमारत. पुढे गेलात तर 2 रस्ते फुटतात. डावीकडच्या रस्त्यावर मटन मार्केट, परदेशी तेलघाणी, जुनी पेठ, 11 नंबर शाळा, जुना नाका, एस टीचा स्टॉप, अंबाबाई पटांगण, जवळच रामबाग, सूर्यमंदिर, अंबाबाई मंदिर. एस टी स्टॉपच्या पुढे दादा महाराजांचा मठ, पुढे सरळ दगडी पूल, चंद्रभागा नदी. पलीकडे सोलापूर नाका, त्याच्यापुढे 3 रस्ते फुटतात. एक शेटफळमधला रस्ता सोलापूर मोहोळ मार्गे, उजवीकडील सोलापूर तिऱ्हे मार्गे, अशा प्रकारे रस्ता पुढे सोलापूरला जातो.
लोकमान्य विद्यालयापासून उजव्या हाताचा रस्ता पुढे सरळ गेलं तर हनुमान मैदान, 8 नंबर शाळा, ज्ञानेश्वर माऊली मठ, जवळच रोजचा छोटा भाजीपाला बाजार, उजवीकडे नाथ चौक, न्यू अकबर थिएटर चौफाळाकडे जातो. तर सरळ रस्ता सरकारी दवाखान्याकडे जातो. तिथून पुढे 2 रस्ते फुटतात. त्याच्या डावीकडचा रस्ता नवीन माऊली मठ जवळून गोविंदपुरा गुर्जरवाडा मार्गे पुढे ठाकूरबुवा मठ मार्गे वडार घाट मार्गे नदीकडे जातो. तर उजवीकडील रस्ता सरकारी दवाखान्याजवळ व्यायामशाळा अरुण थिएटरच्या बाजूनं चौक ओलांडून पुढे आपटे हायस्कूल, नगरपालिका, संत कबीर मठ, डगरघाट मार्गे नदीवर. एस.टी. स्टँडवरून उतरल्यावर गेटमधून बाहेर पडल्यावर दक्षिणेला गेल्यावर समोर दत्त लॉज पुढे सावकारी चौक, पश्चिमेकडे रेल्वे स्टेशन, बांधकाम विभाग, भूमापन कोर्ट कचेरीकडे, दक्षिणेकडे पंढरपूर गेस्ट हाऊस, भक्ती मार्गावरनं सांगोला रोड, मंगळवेढा रोड, गोपाळपूर इकडे जातो. आता राहता राहिला पूर्वेकडे जाणारा रस्ता. तो स्टेशन रोडवरून टिळक स्मारक मंदिर, गजानन महाराज मंदिर, तनपुरे महाराज मठावरनं शिवाजी चौकात येतो. इथे 4 रस्ते फुटतात. एक रस्ता दक्षिणेकडे जातो, तो गजानन महाराज मंदिराकडे. उत्तरेकडे लोणारी गल्ली, नवीन नगरपालिका इमारत, पुढे भादुले चौक, शेजारी नवी पेठ, अर्बन बँक, धान्य बाजार, जवळच परदेशीचा तेलाचा घाणा, त्याला चिप असं म्हणतात. चिपेजवळून पूर्वेकडे शॉर्टकटने हनुमान मैदानात जाता येतं. भादुले चौकातून पूर्वेकडे जाणारा रस्ता नाथ चौक, भजनदास चौक, तांबडा मारुती मार्गे दत्त घाटाकडे जातो. शिवाजी चौकातून पूर्वेकडे सरळ थोडे पुढे गेला तर चौफाळा लागतो. चौकातच श्रीकृष्ण मंदिर आहे. पूर्वेकडे समोर भव्य विठ्ठल मंदिर दिसतं. त्याला बगल देऊन पुढे गेल्यावर नामदेव पायरी, सराफ कट्टा, महाद्वार, शिंदे सरकारवाडा, देवघाटावरून पुढे चंद्रभागा नदी. श्रीकृष्ण मंदिराला लागून उजवीकडे काळा मारुती मंदिरासमोरून त्याच्या अगोदर पंढरपूरचं भव्य इंदिरा गांधी मार्केट, पुढे प्रदक्षिणा मार्गावरनं सेना महाराज मंदिर, तुकाराम महाराज मंदिर, कालिका चौकाकडे रस्ता जातो. कालिका देवी चौकातून डावीकडे महाद्वाराकडे रस्ता जातो तर उजवीकडे स्मशानभूमीकडे रस्ता जातो. श्रीकृष्ण मंदिर चौफाळ्यातून डावीकडे गेल्यावर वांगीकर स्टेशनरी मार्ट जवळून न्यू अकबर थिएटर समोरून थेट नाथ चौकात जातो. अशी ही थोडक्यात पंढरपूर शहराची नगररचना. संपूर्ण शहराची माहिती सांगणं शक्य नाही आहे. आता पंढरपूर शहरातली आणि जवळची थोडक्यात माहिती. विठ्ठल मंदिराबद्दल थोडंसं सांगितल्याशिवाय मला तर जमणार नाही. महाद्वाराकडून विठ्ठल मंदिरात जाताना आधी चोखामेळ्याचं दर्शन घ्यायला लागतं. त्यांनी स्वतः ती जागा देवाला मागितली होती. त्यांच्यासमोर नामदेव पायरीचं दर्शन घेऊन पुढे गेल्यावर 33 कोटी देवांचं मंदिर, पुढे कमानीतनं पुढे गेल्यावर गणपती मंदिर. भली मोठी गणेश मूर्ती बघितल्यावर मन तृप्त होतं. पुढे भव्य असा सभा मंडप. या मंडपात 2 दीपमाला, शेजारी दत्त मंदिर, हनुमान मंदिर, ज्याची स्थापना रामदास स्वामींनी स्वतःच्या हस्ते केलेली आहे. जवळच देवस्थान कमिटीचं ऑफिस आहे. पुढे विठ्ठलाच्या पदस्पर्शाची मुखदर्शनाची रांग आहे. त्या रांगेतून चालत चालत मुखदर्शन घेऊन पुढे चालत राहावं. मुखदर्शनानंतर गणपती, हनुमान, गरुड, तुकाराम पादुका यासारख्या देवतांचं दर्शन घेत मुखानं बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा हरिनामाचा गजर करत आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपण त्या जगजेठी समोर आलोय. तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा बघितल्यानंतर आपल्याला समजतं की छोटे मोठे, गोरगरीब, दीनदुःखी, म्हातारी कोतारी, लहान थोर 300 किलोमीटर अंतर लिलया चालतात कसे, आणि चालताना यांच्या मुखात हरिनाम, पायाला त्या जगजेठीची ओढ ही असतेच. त्या श्रमाची त्यांना जाणीव नाही होत कधी. कारण जशी भक्ताला विठ्ठलाची ओढ असते तशी त्या विठ्ठलाला सुद्धा आपल्या भक्ताची काळजी असते ना. आई आपल्या तान्ह्या बाळाची काळजी घेते, तद्वत विठ्ठल सुद्धा आपल्या भक्ताची काळजी घेतच असतो. विचार करा ना, गावातनं 1-2 किलोमीटर रानात जायचं म्हटलं तर जीव नकोसा होतो. त्याच माणसाला 200-300 किलोमीटर अंतर चालून सुद्धा कधी त्रास होत नाही. अनेक जण म्हणतात मूर्तीपूजा करू नका, दगडात देव नाही. अशा सगळ्यांना माझं खुलं चॅलेंज आहे, त्यांनी पंढरपूरला येऊन
गरुड खांबाजवळ उभं राहून काही क्षण विठ्ठल मूर्तीच्या मुखावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जर त्या मूर्तीत चैतन्य दिसलं नाही तर बोला. विचार करा, पंढरपुरासारखं दैवत चारोधाममध्ये कुठेही बघायला मिळणार नाही. इथे तुम्ही रिक्त हस्तानं मनात श्रद्धा ठेवून हातात तुळशीची फुकटची 4 पानं घेऊन एक चिमूट बुक्का घेऊन आला तरी तो विठ्ठल तुम्हाला कुशीत घ्यायला आतुर झालेला तुमच्या लक्षात येईल. पंचक्रोशीत एवढं जवळून त्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन दुसऱ्या कुठल्या देवाचं मिळेल हो? त्याला नवसाची गरज नाही, ओळखीची गरज नाही, गरीब श्रीमंत भेदभाव नाही, दक्षिणेची गरज नाही. देव भुकेला आहे तो फक्त भावाचा, श्रद्धेचा. एक चिमूटभर बुक्का आणि 2-4 तुळशीपत्र. त्याला भक्ताच्या भावना कळतात. असा हा जगन्मान्य गोरगरिबांचा वाली. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. त्याला कोणाला अडवायचं नाही म्हणून त्याने हात कमरेवर ठेवलेत. अशा या विठ्ठलाला डोळे भरून बघितल्यावर जीवन धन्य झाल्यासारखं वाटतं. यवनांची स्वारी पंढरपुरावर आली. अफजल खान येतोय. अगोदरच तुळजाभवानीच्या मूर्तीची विटंबना केली होती. आता त्याचं लक्ष गेलं पंढरपुरावर. तो इकडे येतोय असं समजल्यावर पंढरपूरचे विठ्ठल पुजारी बडवे उत्पात यांनी खरी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जवळच्या देगावच्या पाटलाच्या विहिरीच्या खोबदाडात लपवून ठेवली होती आणि खोटी 20व्यावरची मूर्ती त्या जागी ठेवली. अफजल खानानं खरी समजून खोटी मूर्ती फोडली. नंतर मग खरी मूर्ती आहे त्या जागेवर ठेवली गेली. त्यामुळे उत्पात बडवे यांना देवाचा दाता मानण्यात यायला लागलं. अशा तऱ्हेने राजस सुकुमाराचं डोळे भरून दर्शन घेतल्यावर गरुड खांबाची गळाभेट घ्यावी. विठ्ठलाकडे मुख करून आपल्या उजव्या कानाला डाव्या हाताने आणि डाव्या कानाला उजव्या हातानं पकडून 4-5 उड्या माराव्यात. कासवासमोर साष्टांग दंडवत घालावा. तिथून पुढे गेल्यावर कान्होपात्रेचं दर्शन घ्यावं. दगडातून आलेलं कधी पाणी नाही असं ते कान्होपात्रेचं झाड बघावं. समोर लक्ष्मी अन्नपूर्णा यांचं दर्शन घ्यावं. पुढे विठ्ठलबंधू बलरामाचं दर्शन घ्यावं. शेवटी नागराजाचं दर्शन घेऊन कडे पठार मल्हारीचं दर्शन घ्यावं. शेजारी मल्लिकार्जुन दर्शन घेऊन शनी महाराज दर्शनाचा लाभ घ्यावा. नंतर रुक्मिणी मातेचं दर्शन घ्यावं आणि जवळच सत्यभामा राधा यांचं दर्शन घेऊन तिथून बाहेर पडावं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने यांच्या संघर्ष जीवनाचा अर्थात भरतायन. हा 3रा भाग इथेच संपला. 4था भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.